DSTने जो कार्यक्रम आयोजित केला आज एक दिवसाचा, जो वॉटर सेव्हिंग म्हणजे पाण्याची बचत, त्यातल्या त्यात ऊस पिकासाठी, हा एक महत्वाचा विषय. त्या महत्वाच्या विषयासाठी कोठारी इरिगेशनला संधी दिली, आम्हाला इथं बोलण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं पाणी बचत ह्या विषयावरती आपण जेव्हा काम करतो किंवा आपले सगळे जे कामं चालू आहेत ह्याच्यामध्ये आपण सकाळपासून पाहिलं की हा किती महत्वाचा विषय, ज्याच्यावरती आज आपण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करतो. पण चर्चेचा विषय जसा आज 2024 मध्ये आपण चर्चा केली, मी 2013 मध्ये आणि 2014 मध्ये सेम अशाच पद्धतीने DST मध्ये पण होतो आणि VSI मध्ये सुद्धा होतो. कारण की 2013 ला सुद्धा पाऊस कमी झाला होता आणि 2014 ला ऊसाचं क्षेत्र सुद्धा ह्याच प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं होतं. आणि अशा पद्धतीने जर दरवर्षी दर 10 वर्षानंतर हा दुष्काळाचा फेरा महाराष्ट्राला तर आहेच आहे, त्याच्याबरोबर भारताला सुद्धा असतो. त्याच्यात महाराष्ट्राचा फेरा चुकत नाही हे आपल्याला बऱ्याच जणांनी तज्ञांनी त्यावेळेस पण मीटिंग मध्ये सांगितलं होतं. आजही तोच आहे. 10 वर्षानंतर पुन्हा पाणी बचतीचा विषय आपण घेऊन पुन्हा आलेलो. ड्रिप इरिगेशन मध्ये जर पाहिलं, कोठारी इरिगेशनचे इरिगेशन गेल्या 27 वर्षापासून या फील्ड मध्ये काम करते आहे. कोठारी इरिगेशनचे सगळे सर्व्हिसेस आहेत, त्यातला ऍग्रोनॉमी हा सर्व्हिसेस ऍग्रोनॉमी विभागाचा मी विजय कुमार स्वरूप मी पाहतोय. आजचा जो विषय आहे आपला ऊस पिकाचे व्यवस्थापन, एक मिशन, खूप गरजेचा एक मिशन म्हणून पाहणं. सकाळी सरांनी पण सांगितलं होतं की प्रत्येक विभागाने आपापलं काम जर विभागून ज्यांनी त्यांनी आपापली कामं पूर्ण जर केली आणि त्या हिशोबाने, कारण की शास्त्रज्ञ नवीन नवीन संशोधन करतात, ते विषय मांडतात, पुन्हा आपण ते विषय घेतो, पुढे जातो. कंपन्या त्यांचे नवीन नवीन प्रोडक्ट्स आणतात, मार्केटमध्ये घेऊन जातात आणि ह्या सगळ्या गोष्टीतून सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण हे सगळं कुठेतरी विखुरलेलं काम चालू आहे. जेव्हा मी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस विकास अधिकारी म्हणून काम करत होतो, 8 महिन्यामध्ये 9000 एकर क्षेत्रावरती ठिबक सिंचनाची योजना राबवली. त्यामध्ये जवळजवळ 12 कंपन्या काम करत होत्या. हे काम करत असताना पूर्ण काम झालं आणि पुढचे 2-3 वर्ष जेव्हा आम्ही सगळं फील्डवरती फिरत होतो, शेतकऱ्यांकडे ज्यांना ठिबक सिंचन बसवलेले त्यांची पाणी करत होतो, रिझल्ट काय हे पाहत होतो. अडचण अशी होती, ठिबक सिंचन करून सुद्धा पाटाने पाणी देणं हे अजून सुटलेलं नाही. एखादा तज्ञ येतो, शेतामध्ये कोणतरी आलेला असतो, अरे एखादं दुसरं मोकळं पाणी द्यावंच लागतं. काय माहित नाही का द्यावं लागतं, पण द्यावंच लागतं म्हणून शेतकरी तो पाणी देतो. आणि पाणी देऊन त्याचं उत्पादन वाढलं का नाही वाढलं. कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर सांगितलं, सरी सोडणे हे डोक्यामध्ये पक्क बसलंय. सरी न सोडता ऊसाची लागवड होऊ शकते का? होतच नाही. कारण की हे डोक्यामध्ये पक्क बसलेलं आहे. जसं हत्तीच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं पक्क काही गोष्टी, तशा आपल्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये पक्क बसलंय. नुसत्या सऱ्या न सोडता लॅटरवरती ऊसाची लागवड होती का? होऊ शकते, काही अडचण नाही. आणि असे कितीतरी शेतकरी आज आहेत की ज्यांनी सरी न सोडता ऊसाची लागवड केल्यात. 1-1, 2-2, 3-3 खोडवे आरामशीर घेत आहेत. रोप लागवड पद्धत जर महाराष्ट्रात पाहिलं तर 2 ते 3% शेतकरीच आहेत की जे रोप लागवड पद्धतीला जातात. आणि या रोप लागवड पद्धतीचा फायदा किती आहे हे सगळे जर आपण फायदे पाहिले तर खूप मोठा फायदा आपल्याला बघायला मिळतो. आता सगळ्यात महत्वाचा भाग येतो म्हणजे लागवडीचा अंतर, आणि त्याच्यावरती ठिबकचा खर्च आणि सगळ्या गोष्टी ठरत जातात. पण लागवडीचा अंतर करत असताना तर अंतर किती पाहिजे, तर या अंतराच्या बाबतीत पाहिलं तर जवळजवळ आपलं सगळं क्षेत्र 4 फुटाच्या अंतरावरचं असतं. 4 फूट, 4.5 फूट, जास्तीत जास्त 5 फूट. 5 फुटाच्या शेतकऱ्यांची संख्या कमी, पण 4 फुटांची शेतकऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त. पण जर आपण विशेष करून मी काही जिल्ह्यांची नावं सांगतो, त्यात जर सांगली, सातारा आणि कोल्हापूर, त्यातला सांगलीतला 50%, साताराचा सुद्धा 25-30% भाग जर सोडला तर सगळीकडे हा दुष्काळी अवशयग्रस्तातलाच ऊस येतो. अवशयग्रस्ताचा भाग जर म्हणलं तर कमीत कमी 5 फुटाची सरी असावी आणि एकदम उत्तम 1 लागवड 4 खोडवे. ह्याच्यात शेतकऱ्याचाही फायदा आहे, पाणी बचतीचाही फायदा आहे. तर लागवडीसाठी सगळ्यात उत्तम अंतर जे असेल ते 6 फूट बाय 2 फूट. हे मी स्वतः ज्या शेतकऱ्यांबरोबर ऊस विकास अधिकारी असताना काम करत होतो, ज्यांचे 6 एकराचे अंतराने लागवडी केलेल्या आहेत त्यांना अंतर मशागतीला आणि किंवा पुढे जाऊन 3 ते 4 खोडवे घ्यायला आणि त्याचं एकरी उत्पादन वाढवण्याला त्यांना काही अडचणी आलेल्या नाही. आता खोडवा व्यवस्थापनाच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर खोडवा व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त पाण्याची बचत किंवा एक आपला फायदा, शेतकऱ्याचा फायदा करून देऊ शकतो. तो कसा,
तर आपण जर पाहिलं तर खोडवा ऊसाचं उत्पादन लागवडीच्या बरोबरीने येते का, तर नक्की येतेच. पण अडचण काय की 60-80 टनाचे उत्पादन घेणारे शेतकरी पण आहेत, पण त्यांचा जर खोडवा जर विचारला ते 20 ते 40 टनाच्या दरम्यानच असतात. पण हा एवढा मोठा फरक लागवड आणि खोडव्यामध्ये फरक पडत जातो, आणि हा फरक आपल्याला नियंत्रणात आणता येईल का, नक्कीच आणता येतो. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपण जर पाहिल्या तर त्या बारकाव्याने पाचट जाळायचं नाही. आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात अजून सुद्धा पाचट, बऱ्याच नाही मोठ्या प्रमाणात पाचट जाळलं जातं अजून सुद्धा. आंतरमशागत बगल मारणे, जुना जाळवा तोडणे ही एक पारंपरिक शेती पद्धत मानली जाते, पण ह्याच्यातून खूप मोठं नुकसान होतं हे लक्षात येत नाही. पाचट जाळल्यानंतर भरपूर पाणी सोडलं जातं. त्याच्यानंतर खत छाटणी न करणे, रासायनिक खतांचा उशिरा डोसेस दिले जातात. पिकाची गरज असते, गरजेपेक्षा त्यावेळेस खतं दिली जातात पण ती फेकून टाकली जातात. शेतकऱ्याला फेकून खतं का टाकली जातात पण लक्षात येत नाही. एक साधं उदाहरण सांगतो जे मी नेहमी शेतकऱ्याला सांगतो. घरात एक 15-20 भाकऱ्या बनवल्यात, दारात नेऊन ठेवली ती टोपली, तर सगळ्यात पहिल्यांदा कुत्रं तोंड लावतं. मग तीच गोष्ट आपण जर शेतकऱ्याला सांगितलं, तुम्ही जे खतं टोपलीत घेतात फेकून टाकतात, सगळ्यात पहिल्यांदा गवत खातं. मग शेतामध्ये तणनाशक मारून आपला खर्च वाढवून घेण्याचं काम आपणच करतो. कारण की ऊसाच्या मुळ्या जर पाहिल्या तर साधारण 2.5-3 इंचानंतर खाली चालू होतात. वरती पडलेलं खत सगळ्यात पहिल्यांदा गवताला लागू पडतं आणि बरीच खतं वाया जातात. आणि आपल्याकडे शेतकरी कसा करतो, आधी खत टाकतो आणि पाणी देतो. मग ते पाण्यामध्ये विरघळून एका कडेला जाऊन बसतात आणि दिलेल्या खताचा वापरही नीट होत नाही. पण हे लक्षात येत नाही. आणखी एक महत्वाचं की ठिबक सिंचन करून सुद्धा अजून सुद्धा 10-26 DAP कडे शेतकरी जातात. ठिबक सिंचन दिलंच कशाला, एवढं मोठं अनुदान जर आपण शेतामध्ये ठिबक सिंचन बसवतो आणि तरी सुद्धा आपण पाटाने वर्ण खतं टाकतो, याचं सगळ्यात मोठं नुकसान होतं. हे पाचट जाण्याचे खूप मोठं नुकसान आहे. वेळ कमी आहे मला माहिती आहे, मला थोडासा वेळ आणखी वाढून मागतोय. एकरी जर पाचट जर जाळलं तर सरळ 20 टनांनी एकरी उत्पादन घटतं. हे पाटाचं पाणी ह्या पद्धतीने पाणी रान थंड करण्यासाठी, म्हणून जेव्हा शेतकऱ्याला प्रश्न विचारले जातात एवढं पाणी कशासाठी, रान तापवलेलं आहे, पाचट जाळलेलं आहे, रान थंड करायला पाहिजे म्हणून शेतकरी भरभरून पाणी देतो त्यावेळेस. हे जमीन चिवड होणे, पाणी वाया जाणे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण सगळ्यात शेवटी अडचण येतच येते की आपलं एकरी उत्पादन वाढत नाही, लागवडीपेक्षा खोड्याचं उत्पादन कमी. पण आता एक मिशन म्हणून पाहत असताना माझी सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जसं लागवडीचं 100 टन म्हणतो तसं खोडव्याचं सुद्धा 100 टन जर बोलायला केलं पाहिजे. एक लागवड 4 खोडवे अशा पद्धतीने जर केलं तर ह्याच्यामध्ये पाणी बचत आणि कारखान्याचा सुद्धा खूप मोठा फायदा आहे. ह्या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर. ठिबक सिंचनाच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर आपण ठिबक सिंचन देत असताना ज्यावेळेस आपला बोध संपलेला असतो, बऱ्याच शेतकरी अजून सुद्धा बोधावर किंवा या ऊसाच्या मध्ये लॅटरल अडकलेली असते. बऱ्याच शेतकरी ठिबक सिंचन करत नाहीत किंवा नॉन आयसीची ठिबक मागतात का, तर आम्ही ठिबक ते आमच्या ऊसामध्ये अडकून पडते, बाहेरच निघत नाही. मग ते पहिल्या वर्षी अनुभव आलेला असतो, दुसऱ्या वर्षी ठिबकचं नाव सुद्धा करत नाही. कारण की ठिबक सगळे आतमध्ये अडकलेले असतात आणि ऊस तोडताना सगळ्या नळ्यांचे तुकडा पडलेले असतात. त्यामुळे शेतकरी ठिबक सिंचनकडे नको म्हणतो किंवा असलेलं ठिबक सिंचन गुंडाळतो आणि आपल्या ह्याला बांधायला टाकून देतो. पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे, जेव्हा ऊसाची मोठी बांधणी होते त्यावेळेस लॅटरल सेंटरला पाहिजे, मग 4.5 असो, 5 असो किंवा 6 फूट असो. शेतकऱ्यांना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की समजून सांगणं गरजेचं आहे की आपल्या ऊसाचा जेवढा घेर आहे किंवा ज्याची तेवढी कॅनोपी आहे, कॅनोपीची ईशानी रूट डेव्हलपमेंट झालेली असते. त्यामुळे लॅटरल जरी आपण सेंटरला ठेवली तर आपला हा सगळा ओलावा, पिकाला पाण्याची जी गरज आहे ती पूर्तता होऊन जाते. ह्या गोष्टी जर आपण सातत्याने शेतकऱ्यांना जर सांगत राहिलो आणि किंवा ह्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांना ज्या फोटोच्या स्वरूपात गट ऑफिसेसमध्ये किंवा त्यांच्या स्वतःच्या शेती अधिकाऱ्यांनी, ऊस विकास अधिकाऱ्यांनी स्वतःच्या ऑफिसेसमध्ये असे जर फोटो लावले की लॅटरल आपली सेंटरलाच पाहिजे, ही ड्रिपच्या म्हणजे ऊसाच्या मध्ये किंवा ऊसाच्या जवळ किंवा बोधावर सुद्धा नसली पाहिजे. सेंटरला द्यावा, काही अडचण नाही, व्यवस्थित ओलावा मेंटेन होतो, वापसा मेंटेन होतो आणि पिकाची पाण्याची गरज सुद्धा पूर्ण भागली जाते. आपल्याला माहितीच आहे, जर आपण जर ड्रिपनी खतं दिली 80% का 90% पिकाला लागू पडतात. सरळ साधी गोष्ट आहे, 1000 रुपयाचा खर्च केला तर आणि आपल्याला फक्त 700 रुपये 300 रुपयाचा खत पिकाला लागू पडतं आणि 700 रुपये वाया घालवतात. ह्या गोष्टी शेतकऱ्यांना सातत्याने सांगत राहणं आणि त्यांच्या मनात रुजवणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला शेतकरी ठिबक सिंचनाच्या मार्फत खताच्या मात्रा देणार आहेत. पण आता काही गोष्टी आहेत की खतं सुद्धा ड्रिपनी देत असताना सगळ्यात मोठी अडचण आहे ठिबकच्या नळ्या चोकअप होतात. आपण
ड्रिप चोकअपचा प्रॉब्लेम आहे. आणि हा ड्रिपच्या चोकअपचा प्रॉब्लेम हा खतांमुळे सुद्धा येतो. तो कसा येतो की जे आपण फर्टिलायझर कॉम्पॅटेबिलिटी कधीच पाहत नाही. एक साखा तयार होतो आणि खतं जर ड्रिप मध्ये राहिले आणि ड्रिप बंद केली, आपल्याला शेतकरी रोज ठिबक सिंचन चालू करत नाहीत. ज्यावेळेस बऱ्याच अडचणी येतात की का शेतकऱ्याकडे तुमची ठिबक नळी चोकअप झाली, ज्यावेळेस आम्ही व्हिजिटला जातो, पाणी करतो, त्यावेळेस असं लक्षात येतं की बऱ्याच वेळा त्याला पांढरा साचलेला असतो. तो पाण्यातले क्षार असतात. पाण्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम हा रेशो जास्त आहे, पाण्याचा हार्डनेस जास्त आहे. त्याच्याबरोबर अशी काही खतं असतात की ज्याच्यामुळे डिपॉझिशन वाढतं आणि ड्रिप चोकअप होण्याचे चान्सेस वाढतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ह्युमिक ऍसिड. ह्युमिक ऍसिडचा प्रॉब्लेम मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या विशेष करून द्राक्ष बागायतदार, डाळिंब बागायतदार हे ह्युमिक ऍसिड एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरतात. एक डोस त्यांचा 500 ग्रामचा असतो. काहीच गरज नाही. जर सायंटिफिकली जर पाहिलं ह्युमिक ऍसिड 100 लिटर पाणी असेल तर 100 ग्रामपेक्षा जास्त ह्युमिक ऍसिड वापरू नये. पण इथं अर्धा किलोचा डोस सांगितला जातो. ते बरोबर ज्या फिल्टर जाऊन लागतं, दुकानदाराला फोन लावतात तुमचं ह्युमिक ऍसिड चांगलं नाही. दुकानदार सांगतो फिल्टर कर आणि ह्युमिक ऍसिड सोड, आणि ते बरोबर फिल्टर मध्ये जातात. आणि ज्यावेळेस नळ्या चोकअप झाल्यामुळे आपण जर एंड कॅप ओपन केले सगळं काळं पाणी बाहेर येत असतं. कारण की ह्युमिक ऍसिड मुळे आपल्या ड्रिप चोकअप होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. जसं मार्केटमध्ये वेगवेगळी खतं आहेत, ह्याच्या खतांच्या कॉम्बिनेशन शेतकऱ्यांना माहीत नाही. बरेच सगळी खतं एका ड्रम मध्ये मिक्स करायची आणि सोडून द्यायची. कोणत्या खताची कॉम्बिनेशन केल्यामुळं प्रॉब्लेम येतात ह्या गोष्टी शेतकऱ्यांना माहिती नाही. आपण ह्या गोष्टी शेतकऱ्यांना जर व्यवस्थित सांगून दिल्या, आपले फर्टिगेशन शेड्यूल जर आपल्याला त्याप्रमाणे जर करून दिले की कोणत्या खताबरोबर कोणतं मिसळायचं आणि कोणतं नाही मिसळायचं, एक रेडीमेड शेड्यूल आपण देतोय त्यांना शेतकऱ्यांना. कोठारी इरिगेशनच्या वतीने आम्ही त्यांना रेडीमेड शेड्यूल देतो की पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात कोणकोणती खतं द्यायची, तीच खतं मिक्स करा. एकमेकात मिक्स करू नका. मिक्स केल्यावर प्रॉब्लेम काय येतात आणि त्याचे रिझल्ट कसे येतात, ह्या दोन्ही गोष्टी जर त्यांच्याशी चर्चा जर झाली आणि ह्या गोष्टीची चर्चा होणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये मगाशी मामुलकर सरांनी पण एक विषय मांडलेला आहे की फक्त एकट्याच नाही, ड्रिप इरिगेशन बरोबर फर्टिलायझर कंपनीने सुद्धा या गोष्टीचा विचार जर केला तर मॅक्सिमम फर्टिलायझरचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळेल आणि त्याचा विनाकारण होणारा खर्च सुद्धा नियंत्रणात राहील. ज्याच्या मार्केटमध्ये पाहतो बऱ्याच वेळेला ही जी खतं आहेत या बाजूमध्ये, ही खतं कधी फायद्याची ठरतात, जी खतं शेतकरी ही फवारणीतून द्यायला जातात. ऊसामध्ये खतं जर देत असताना मायक्रोन्यूट्रियनची गरज इतर पिकांच्या हिशोबाने जास्त आहे, पण ती कमी पडते. ती पडत असताना याचं सुद्धा कॉम्बिनेशन जर व्यवस्थित शेतकऱ्यांनी सल्फेट स्वरूपात केले, कारण की आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीच्या पीएच आम्हाला तर पाहिलं तर कुणीही माती परीक्षण करत नाहीत. कारखान्याकडे माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहेत, कोणीही मातीचा नमुना आणत नाही. शेती अधिकाऱ्याला किंवा सीडीओला प्रेशर टाकावं लागतं की आज 10 नमुने घेऊन आला तर बरं, नाही तुझी ऍब्सेंटी मांडली जाईल. तो आपल्या 10 गोळ्या नमुने आणून देतो आणि लावला जमा करतो. ते एकाच शेताचे 10 नमुने असतात. मग ह्याच्यामध्ये प्रॉपर सॉइल टेस्टिंग, प्रॉपर वॉटर टेस्टिंग खूप गरजेची आहे. ती त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. कारण की लॅब मध्ये जे आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत ते सुद्धा फुकट नसतात, त्याचे सुद्धा खूप मोठे खर्च असतात. ते सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित होणं गरजेचं आहे. ड्रिप इरिगेशन म्हणल्यानंतर पीएच आणि ईसी ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि पीएच ईसी वरती सगळ्या ड्रिप चोकअप होणे किंवा न होणे ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि ह्या सगळ्यासाठी खूप साधी गोष्ट आहे. पाण्याचे जर आपण पाहिलं तर ड्रिप चोकअप होण्याचे कारण काय, एक तर पाणी खराब, टीडीएस हाय आहे, त्याच्यानंतर सलाईन वॉटर, कॅल्शियम मॅग्नेशियम बायकार्बोनेटचं प्रमाण, परत ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यामध्ये आहेत पाण्यामध्ये सुद्धा, कॉम्पॅटेबल फर्टिलायझरची पाहिली जात नाही, आणि यूज ऑफ फर्टिलायझर विदाउट फिल्टर हा एक प्रॉब्लेम आहे. आणि ह्युमिक ऍसिड लॅक ऑफ सगळं सांगितलेलंच आहे मी. पीएच मीटरने आपण पाहतो ह्या जुन्या पद्धती झाल्या, पण नवीन पद्धतीने पाहिलं तर पीएच मीटर हा खर्च जास्त नाही, हा खर्च कोणाला जास्त नाही. हा खर्च निश्चित जर पाहिला तर पाण्याचा पीएच माहिती असणं गरजेचं आहे. पीएच जर आपल्याला लक्षात आला तर बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर करू शकतो. हे आपल्याला तक्ता सगळ्यांनाच माहिती आहे, मी याच्यावर जास्त काय बोलणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईसी. ईसी आपण कंट्रोल करू शकत नाही, पीएच आपण कंट्रोल करू शकतो. हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे ड्रिप इरिगेशनच्या इंडस्ट्रीच्या मध्ये. शेतकऱ्यांना या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे, ज्याच्यावर आपण नेहमी बोललं पाहिजे. जर आपण ईसी जर कंट्रोल करू शकलो तर आपल्या ड्रिप चोकअप होण्यावरती नियंत्रण ठेवता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नेहमी मी आहे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचा, आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती का सर, की इथं
इंजिनियर पण आहेत आणि बीएससी अॅग्रीची लोक पण आहेत, जे एकत्र येऊन ही चर्चा करतात. आणि ही चर्चा होणं गरजेचं आहे, कारण की बीएससी अॅग्रीच्याला इंजिनिअरिंग माहित नाही आणि इंजिनिअरिंगच्या लोकांना ऍग्रिकल्चर माहित नाही. तो म्हणतो तुमची कॅनॉपी आणि मुळ्या कशा वाढतात माहिती आहे आमच्या ड्रिप मधनं, ताशी 1 लिटर पाणी पाहिजे ना, 1 लिटर पाणी आमच्या ड्रिप मधून पडणार, ही गॅरंटी इंजिनियर देतो. 1 केजी प्रेशर बसलं पाहिजे हे शेतकरी कधी विचार करत नाहीत. आणि आज महाराष्ट्रातले जेवढे जास्त ड्रिपर चोकअप होण्याचं कारण आहे, तर आपण लॅटरल एंडला जर प्रेशर चेक केलं तर 1 केजी प्रेशर भेटत नाही आणि हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि त्याचे सगळे ड्रिप चोकअपचे कारण वाटतात. ड्रिप इरिगेशनमुळे सगळ्यात फायदा झाला, हे सगळे बेनिफिट्स आहे, आपण सगळ्यापासून चर्चा करतोच आहे. तरी सुद्धा शेतकरी आनंदी नाही, उत्पादन वाढत नाही, काय ना काय वेगळ्या अडचणी आहेत. त्या अडचणी काय आहेत, तर एक तर सगळ्यात मोठी अडचण मजूर आणि विद्युत, अनियमितता आणि मानवी चुका, रात्रीच्या वेळेचे पाणी, ह्या सगळ्या न सुटणारे प्रश्न आहेत. काही 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 प्रश्न लवकर सुटणारे वेळ लागेल त्याला, फिल्टरकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि असंतुलित खत व्यवस्थापन आणि उत्पादन कमी, हे सगळ्या अडचणीतून आहेत. मग याच्यासाठी एकच प्रॉब्लेम, ह्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे, जे मोठे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आहे, तो भविष्य आहे. लहान छोट्याचा छोटा असो किंवा मोठ्याचा मोठा असो, ऑटोमेशनकडे हळूहळू वळणं गरजेचं आहे. ऑटोमेशन इज आवर फ्युचर. कारण की फ्युचरच्या दृष्टिकोनात पाहिलं तर ऊस शेतकऱ्याला सुद्धा ऑटोमेशनचा विचार करावाच लागणार, कारण की त्याला मजूर, लाईट, या सगळ्या गोष्टीवरती तर ह्याच्यातून मार्ग काढायचा असेल तर ऑटोमेशन हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. हे काही आमचे सक्सेस स्टोरीचं एक शेतकऱ्याचं मी तुम्हाला सांगतो, गोष्टी अहमदनगरचे आहेत. त्यांच्या उत्पादनात खूप मोठा फरक पडला, क्षेत्र मोठं होतं त्यांचं, ड्रिप इरिगेशनवरती आले आणि त्यांना चांगलं विक्री उत्पादनात चांगली वाढ झाली. हे बघ आहे. हे माझं नाव विजय कुमार सर, हा माझा मोबाईल नंबर आहे. कधी कुठलाही सीडीओ असो, शेती अधिकारी असो, कुठल्या शेतकऱ्याला असेल कधी तुम्हाला काही प्रश्न असतील, अडचणी असेल तर माझ्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.